नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2025मध्ये विचारलेल्या इंग्रजी विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे हा जो सेंटेन्स दिला आहे त्याचा पॅसिव्ह वॉइस आपल्याला विचारलेला आहे. शेप्स यूज दीज मशीन्स टू मेक्स द इन्ग्रेडियंट्स. पहिला ऑप्शन आहे, द मशीन्स हॅव बीन यूज टू मेक्स द ingredients by shapes. These machines are used by shapes to mix the ingredients. These machines are being used by shapes to mix the ingredients. These machines were used by shapes to mix the ingredients. तर आपल्याला याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड वापरायची आहे. आता बघा याच्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जो सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये टेन्स कोणता आहे? टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर जो आन्सर असणार आहे त्याच्यामध्ये पण सिम्पल प्रेझेंट टेन्सच असला पाहिजे. तर याच्यामध्ये पहिलावाला बघितलं तर आपल्यामध्ये हॅव बीन यूज्ड आहे. हॅव बीन यूज असल्यामुळे याला आपण एलिमिनेट करून टाकायचं. थर्डमध्ये बघा, द मशीन्स आर बीइंग यूज्ड बाय. बीइंग येणारच नाही. बीइंग कधी येणार? जर कंटिन्युअस फॉर्म असेल तर. वेअर पण येणार नाही, वेअर यूज्ड, कारण हा प्रेझेंट टेन्समधला आहे. म्हणजे याच्यातला करेक्ट आन्सर जो आहे, these machines are used by shapes to mix the ingredients. हा याचा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. फ्रॅजाईल दिलं आहे. फ्रॅजाईलचा अर्थ काय होतो की कोमल होतो, कोमल. तर याचा जो अपोजिट वर्ड आहे तो आहे, बाकी वन जो वीकचा अर्थ पण सेम होतो फ्रेजाईल, आणि जेंटल पण सेम होतो, आणि सबड्यूड पण सेम होतो. तर याचं जो उत्तर आहे याच्यामध्ये रोबस्ट. रोबस्ट म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग. तर हा जो आहे हा करेक्ट आन्सर आहे 32चा. त्याच्यानंतर पुढचा बघूया. 33, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. म्हणजे याच्यामधलं जे रॉंग जे स्पेलिंग आहे ते आपल्याला ओळखायची आहे. पहिला एक्स्ट्रॅक्ट हा बरोबर आहे. एलिजिबल पण बरोबर आहे. थर्ड आहे एक्सप्लेनेशन, आणि फोर्थ आहे एक्सटेन्शन. बघा एक्सप्लेनेशनची याच्यामध्ये स्पेलिंग चुकलेली आहे. याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला एक्सप्लेनेशन जो आहे आय येणार नाही याच्यामध्ये, म्हणून हा याच्यामधला करेक्ट आन्सर हा एक्सप्लेनेशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज 34 क्वेश्चन आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ऑनस. तर याचं मिनिंग विचारलेलं होतं ऑनस. तर सगळ्या शब्दांचे मिनिंग आपल्याला पाठ राहणार नाही, पण काही जे प्रश्न असतात ते आपल्याला गेसिंग किंवा लॉजिकनं पण आपण सोडवू शकतो. तर ऑनसचा अर्थ होतो याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे याचा अर्थ ऑनसचं जे मिनिंग आहे ते आहे रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणून 34चा आन्सर होणार आपला रिस्पॉन्सिबिलिटी. पुढचा प्रश्न बघूया. 35, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. वन वू लिव्स हिज ओन कंट्री टू सेटल इन अनदर. म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये जातो त्याला आपण काय म्हणायचं? फॉरेनर होणार नाही, टुरिस्ट होणार नाही, आणि नेटिव्ह पण होणार नाही. मग याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे याचा इमिग्रेंट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. याच्यामध्ये कंपाऊंड सेंटेन्स विचारलेला आहे. दो शी लव्ड हिम, शी हॅड टू लिव्ह हिम. पहिला बघा, शी लव्ड हिम अँड शी हॅड टू लिव्ह हिम. शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. सेकंड आहे, थर्ड ऑप्शन आहे, शी हॅड टू लव्ह हिम और शी हॅड टू लिव्ह हिम. इन स्पाईट ऑफ हर लव्ह शी हॅड टू लिव्ह हिम. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे शी लव्ड हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. नेक्स्ट क्वेश्चन 37 क्वेश्चन आपण घेऊया पुढे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. यू कॅनॉट बाथ इन दिस सी, ही सेड टू मी इट इज व्हेरी रफ. पहिला ऑप्शन आहे, ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ इन दिस सी बिकॉज इट इज रफ. सेकंड ऑप्शन आहे, ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी if it was very rough. Third आहे, he said that I could not bath in that sea as it was very rough.
फोर्थ ऑप्शन आहे ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ इन दिस सी सिन्स इट वॉज व्हेरी रफ. आता बघायचं आहे की याच्यामधले ऑप्शन एलिमिनेशन कसं करता येईल आपल्याला. पहिल्यामध्ये दिलेल्या फर्स्ट ऑप्शनमध्ये इट इज रफ. आता जर ही सेड टू मी आहे म्हणजे पास्टमध्येच असायला पाहिजे. म्हणजे हा पहिला जो सेंटेन्स आहे त्याला आपण एलिमिनेट करूया कारण इट इज रफ आहे. सेकंड बघा ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी. इफ कधी येणार, जर क्वेश्चन असेल तर इफ येणार, म्हणजे हा पण आपण एलिमिनेट करू शकतो. त्याच्यानंतर चौथा बघा ही सेड दॅट यू कॅनॉट बाथ इन दिस सी सिन्स इट वॉज व्हेरी रफ. सिन्स येणार नाही याच्यामध्ये. ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी ॲज इट वॉज व्हेरी रफ. तर कुठला करेक्ट आन्सर याचा थर्ड ऑप्शन याच्यामध्ये होणार आहे. तर काही लॉजिक आणि एलिमिनेशन मेथडद्वारे पण आपण काय करू शकतो, याच्यामधून जे ऑप्शन आहेत ते एलिमिनेट करू शकतो आणि योग्य उत्तराची निवड करू शकतो आपण. 38 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक. प्रियंका इज दॅन दीपिका. आता याच्यामध्ये हा डिग्रीचा क्वेश्चन होता. तर प्रियंका जी आहे मोर प्रेटी होणार नाही, दॅन आलेला आहे. मोर प्रेटियर पण नाही, तर प्रिटियर होणार आहे याच्यामध्ये. तर थर्ड ऑप्शन जो आहे आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. बी हाईव्ह, बर्ड नेस्ट आणि स्पायडर वेब. बघा याचं जे लिव्हिंग प्लेस आहे ते दिलेलं आहे. बी हाईव्ह बरोबर आहे, स्पायडरचा वेब बरोबर आहे आणि बर्डचं नेस्ट बरोबर आहे. पण कॅट आणि किटन, कॅटचं लिव्हिंग प्लेस दिलेलं नाही, कॅट अँड किटन, म्हणजे हा मिसमॅच पेअर हा आहे कॅट आणि किटन. मग ऑप्शन कोणता होणार आहे आपला, फोर्थ ऑप्शन होणार आहे. नेक्स्ट 40th क्वेश्चन बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. डोंट साइड दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. बघा याच्यामध्ये आपल्याला विथ आणि ऑफ, पहिल्या ऑप्शनमधील विथ जरला डोंट साइड विथ दोज हू कॉन्ट्ररी ऑफ नॅशनल इंटरेस्ट होणार नाही, किंवा डोंट साइड बाय दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी ऑफ नॅशनल इंटरेस्ट हा पण होणार नाही, आणि डोंट साइड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी विथ नॅशनल हा पण नाही होणार आहे. तर इथं करेक्ट आन्सर असणार आहे याच्यामध्ये विथ आणि टू. डोंट साइड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू नॅशनल इंटरेस्ट. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. आता आर्टिकल यूज करायचे याच्यामध्ये. पहिलं बघा द बेस्ट आहे, म्हणजे जेव्हा पण सुपरलेटिव्ह डिग्री असणार आहे त्याच्यासोबत द येणार आहे. तर याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये बघा द आहे, आणि वेन करेक्टेड बिकम द वर्स्ट हा पण वर्स्ट, म्हणजे हा पण सुपरलेटिव्ह डिग्री आहे, म्हणजे याच्यासोबत पण द येणार आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे. इथे ए दिलेलं आहे सेकंडमध्ये, इथे पण ए, दोन्ही ए दिलेले आहेत, इथं फर्स्टमध्ये पण ए दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण एलिमिनेट पण करू शकतो. नेक्स्ट, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. An ancient Greek slave was worth his own weight in salt. याचं टेन्स ओळखायचं आहे, टेन्स कोणता आहे. पहिला ऑप्शन बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स, पण म्हणजे पास्ट टेन्समध्ये आय एन जी फॉर्म आहे का, आय एन जी फॉर्म आहेच नाही, म्हणजे हा एलिमिनेट झाला पहिला ऑप्शन. दुसरा पास्ट परफेक्ट टाईम, हॅड वगैरे लावलेला नाही आहे, म्हणजे हा पण एलिमिनेट झाला. चौथा बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅडबिन वगैरे असं लावलेलंच नाही याच्यामध्ये, हॅडबिन वगैरे दिसत नाही, म्हणजे हा पण एलिमिनेट झाला. तर आपलं करेक्ट आन्सर होणार आहे सिम्पल पास्ट टेन्स. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 43. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक. ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक अ डॅश ऑफ कार्ड्स. आता बघा याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन विचारलेला होता. कलेक्टिव्ह नाऊन कशाचं असतं, कार्डचं जे कलेक्टिव्ह नाऊन आहे त्याला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो त्याला पॅक ऑफ कार्ड्स. म्हणजे बँड ऑफ होणार आहे, बँड ऑफ म्युझिशियन्स होणार आहे, हर्ड ऑफ कॅटल होणार आहे, होर्ड हे माहिती नाही आहे, पण कार्डचं जे कलेक्टिव्ह नाऊन आहे ते आहे पॅक आहे, म्हणजे याचा ऑप्शन कोणता आहे, पॅक आहे. म्हणजे ड्युरिंग द अर्थक्वेक द बिल्डिंग्स कोलॅप्स लाईक अ पॅक ऑफ कार्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the part of speech of the underlined word in the given sentence. They put up a fence between their house and their neighbor's house. बघा ॲडवर्ब कधी असणार आहे, जर वर्बबद्दल माहिती दिली असेल तर. बिटवीन हा ॲडवर्ब होणारच नाही, कारण वर्बबद्दल माहिती त्याने दिलेली नाही आहे.
दुसरा इंटरजेक्शन पण होणार नाही आहे, कंजंक्शन पण होणार नाही बिटवीन याच्यामध्ये प्रिपोजिशन म्हणून आलेलं आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन 1 प्रिपोजिशन. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. म्हणजे मिनिंगफुल वर्ड बनला पाहिजे याच्यापासून. तर याला मिनिंगफुल वर्ड बनण्यासाठी काय करता येईल आपल्याला, तर पहिल्या ऑप्शनमध्ये 3 पहिलं जर घेतलं 3 वाय पासून स्टार्ट होणार आहे का, वाय नंतर 3 2 वाय ई 1 म्हणजे वाय ई आर असा कोणता वर्ड नाही होणार. तर याच्यामध्ये जो वर्ड बनणार आहे आपण याला प्रॉपरली जर अरेंज केलं तर तो बनणार आहे प्रेयर. तर प्रेयर बघा PRAYER म्हणजे 6 5 4 3 2 1. तर हा याच्यापासून जो वर्ड बनणार आहे तो बनणार आहे प्रेयर. पुढचे जे प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर 46 to 50 हे सगळे प्रश्न जे आहेत ते पॅराग्राफवर आधारित आहेत. तर हे पॅराग्राफ दिलेलं आहे, पायोनियर स्कीम हॅज बीन अल्कोहोल कन्झम्पशनवर दिलेलं आहे. तर 46 to 50 जे क्वेश्चन असणार आहे ते या पॅराग्राफवर असणार आहेत. पायोनियर स्कीम हॅज बीन स्टार्टेड रिसेंटली इन साऊथहॅम्प्टन ऑफ इंग्लंड साऊथ कोस्ट टू एज्युकेट मोटरिस्ट हू हॅव बीन कन्व्हिक्टेड ऑफ ड्रंकन ड्रायव्हिंगबद्दल हे पॅराग्राफ दिलेलं आहे. तर हे पॅराग्राफवरचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. तर माझं TETमध्ये हा प्रश्न जो आहे घाईघाईमध्ये सोडताना माझा चुकीचा झाला होता. हा एक प्रश्न माझा चुकला होता पॅराग्राफवरचा, आणि मला 27 मार्क्स आहेत. त्याच्यामध्ये एक क्लॉजचा चुकला होता आणि हा एक प्रश्न चुकला होता पॅराग्राफवरचा, आणि एक क्वेश्चन जो होता तो वरच्या म्हणजे सर्कल करताना मिस्टेक झाला होता. तर पॅराग्राफमधला हा एक क्वेश्चन माझा हा रॉंग झाला होता. याच्यामध्ये द साऊथहॅम्प्टन स्कीम रिक्वायर्स कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स, पहिला दिला आहे टू पे हेवी फाईन, टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन्स वन्स अ वीक, टू अंडरगो प्रोबेशन सर्व्हिस. तर याच्यामध्ये मी टू अंडरगो प्रोबेशन सर्व्हिस केला होता, पण पॅराग्राफ जर वाचला ना आपण तर त्याच्यामध्ये दिलं आहे की टू अटेंड 8 ड्रायव्हिंग सेशन्स वन्स अ वीक. मी याला अंडरलाईन पण केलं आहे बघा 46 टू ट्रेनिंग सेशन्स याच्यामध्ये दिलेलं आहे, टू अटेंड 8 ट्रेनिंग सेशन वन्स अ वीक. तर असं घाईघाईमध्ये आपल्या चुका पण होऊ शकतात. तर माझ्याकडून ही चूक झाली होती आणि त्याच्यामध्ये माझा एक मार्क्स याच्यामध्ये कट झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 47, जॉन कुक डिवाइज द स्कीम. तर पॅराग्राफमध्ये दिलं आहे तर याचा ऑप्शन आन्सर असणार आहे सेकंड, टू डेमॉन्स्ट्रेट द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट आहे 48, द प्रॉब्लेम विथ अ क्वार्टर ऑफ द पीपल who went to John Cook was that they, याचा फोर्थ आन्सर असणार आहे, did not know how much they were drinking. 49th, most drivers start off with at least a double measure. 50th क्वेश्चन आहे, हा पण पॅराग्राफवरचा आहे, शेवटचा प्रश्न आहे, द ट्रूथ इज दॅट अल्कोहोल, तर पॅसेजमधून जर बघितलं याचं उत्तर तर ॲफेक्ट्स द बॉडी अँड द ब्रेन. म्हणजे पण अशा प्रकारचे पॅसेजचे पूर्ण केले आपण. पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द मूड दॅट द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शोज इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे मूड काय दिला त्याच्यामध्ये, वी मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. मस्ट म्हणजे काय, ऑब्लिगेशन आहे, याच्यामध्ये परमिशन नसणार आहे आणि पॉसिबिलिटी पण नाही आणि ॲबिलिटी पण नाही. तर मस्ट म्हणजे ऑब्लिगेशन, म्हणजे तुम्हाला ते ट्रॅफिक रूल्स फॉलो करायचे आहेत. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट उत्तर आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट 52, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. प्लीज मेक इट अ पॉईंट टू डॅश वॉटर टॅप्स बिफोर यू गो आउट. तर टर्न डाऊन वॉटर टॅप्स होणार नाही आहे, टर्न अबाउट थर्ड पण नाही होणार, टर्न ओव्हर पण नाही होणार आहे, तर हे टर्न ऑफ होणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. यू मे गो होम वेन यू फिनिश युअर वर्क. तर पहिला ऑप्शन आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, सेकंड आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, थर्ड आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आणि फोर्थ आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. तर याच्यामध्ये सगळे ॲडवर्ब क्लॉज आहेत, म्हणजे वर्बबद्दल माहिती दिलेली आहे, पण याच्यामधलं कुठलं आहे, म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ
टाईम आहे की पर्पज आहे, कंडिशन आहे की प्लेस आहे. तर याच्यामधलं बघितलं तर यू मे गो होम वेन यू फिनिश वर्क, म्हणजे हा जो आन्सर याच्यामधला जो आहे फर्स्ट ऑप्शन जो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, हा याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 54. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज द आन्सर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जो अंडरलाईन पार्ट आहे तो आन्सर यायला पाहिजे. अशा प्रकारे आपण याच्यातला प्रश्न आपल्याला क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. फर्स्ट आहे व्हॉट रेस्टॉरंट शॉल वी गो टू. बघा अंडरलाईन पार्ट काय दिलेलं आहे आपल्याला, लेटस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. द इटालियन आलं पाहिजे. मग व्हॉट रेस्टॉरंट शॉल वी गो टू चुकीचं आहे. वेअर शॉल वी गो टू हे पण चुकीचं आहे. वेन शॅल वी गो टू द रेस्टॉरंट फोर्थ ऑप्शन ते पण चुकलं. म्हणजे करेक्ट आन्सर काय होणार आहे, विच रेस्टॉरंट शॅल वी गो टू. सेकंड जो ऑप्शन आहे याचा तो करेक्ट होणार आहे. पुढचा सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर फॉर द गिवन. बघा ऑर्डिनल नंबर म्हणजे ऑर्डर्स असतात, फर्स्ट सेकंड थर्ड असं, पण याच्यामध्ये कार्डिनल नंबर दिलेला आहे. तर कार्डिनल नंबर याच्यामध्ये कोणता आहे, अ मिलियन म्हणजे काय, मिलियन आपण जसं कसं लिहायचं की आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये मिलियनचा वापर करतो. इंडियन सिस्टममध्ये आपण काय करतो, पहिले 3 डिजिट, नंतर मग 1000 10,000, मग लॅक 10 लॅक अशा प्रकारे. पण इंटरनॅशनलमध्ये काय करायचं, पहिले 3-3चा पेअर बनवायचा असतं. 1 0 बघा हे 3-3चा पेअर बनवायचा, 3-3चा पेअर बनवायचं इथून. पहिला जो असणार आहे तो जे असेल ते असणार, त्याच्यानंतर मग 1000 म्हणायचं, त्याच्यानंतर म्हणायचं मिलियन. मग याच्यामध्ये अ मिलियन विचारलेलं आहे. बघा याच्यामध्ये लास्ट ऑप्शनमध्ये बघा 3-3चा पेअर बनवला तर 1 इथे दिलेलं आहे, म्हणजे हा 1 मिलियन झालेला आहे. म्हणजे लास्ट ऑप्शन आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन, choose the alternative which best expresses the meaning of the word underline in the given sentence. अंडरलाईन वर्डचं जे बेस्ट मिनिंग आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. द टीम वॉज ग्रेटेड बाय द डिफनिंग अपलॉज फ्रॉम द ऑडियन्स. तर डिफनिंगचा अर्थ काय आहे, पहिला तो डेंजरस तर होणार नाही आहे. नेक्स्ट आहे टेरिफाईंग पण होणार नाही. थर्ड आहे मिल्ड पण नाही होणार, माइल्ड पण होणार नाही. आणि चौथा आहे व्हेरी लाऊड. तर याच्यामध्ये डिफनिंगचा अर्थ होतो व्हेरी लाऊड. तर ऑप्शन नंबर 4, ऑप्शन क्रमांक 4 आहे हा आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट 57 बघा, 57 क्वेश्चन. याच्यामध्ये आपल्याला कसं जंबल्ड म्हणजे हा सेंटेन्स जो आहे तो जंबल्ड दिलेला आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे की मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे. तर याच्यामध्ये टेम्परेचर ऑप्शन बघा, याच्यामध्ये जर ऑप्शन बघितला यसपासून स्टार्ट होत आहे. ऑटम इज द सीझन, मग पहिला ऑप्शन बघितलं तर आरमध्ये काय दिलं आहे, यस आधी दिलेलं आहे, टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज, मग ऑटम इज द सीझन. म्हणजे याच्यामध्ये काही लॉजिक लागत नाही आपला फर्स्ट ऑप्शन बघितलं तर, म्हणजे हा एलिमिनेशन करायचं आपल्याला. सेकंडमध्ये बघा RQPS, आर म्हणजे काय दिलं आहे, ऑटम इज द सीझन, मग नंतर क्यू दिलं आहे टू द कोल्ड विंटर, मग पी दिलेलं आहे वेन वॉर्म समर, आणि यस दिलं आहे टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज. म्हणजे लॉजिकली हे सेंटेन्स बनत नाही आहे, थर्ड पण बनत नाही आहे. आणि फोर्थ जर बघितलं, फोर्थ बघा आर नंतर पी, आर म्हणजे काय ऑटम इज द सीझन, मग पी येणार आहे वेन वॉर्म समर, नंतर यस येणार टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज, आणि क्यू येणार आहे टू द कोल्ड विंटर. म्हणजे फोर्थ ऑप्शन जो आहे याचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचं बघूया क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58, choose the alternative which is opposite in the meaning to the word underlined in the given sentence. म्हणजे जे अंडरलाईन वर्ड आहे त्याचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचं आहे. सच कंपॅरिझन्स इन पोएट्री आर युजफुल. आता हे एकदम सोपा प्रश्न होता. युजफुलचा अपोजिट वर्ड युजलेस असणार आहे. बाकीचे ऑप्शन बघायची पण गरज नव्हती, म्हणजे आपण डायरेक्ट इथे करू शकत होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. बघा कोणत्या याच्यामध्ये एरर आहे ते आपल्याला बघायचं होतं सेंटेन्सचं.
ए पार्टमध्ये दिलं द टाइम्स ऑफ इंडिया, सेकंडमध्ये हॅज द लार्जर सर्क्युलेशन, सीमध्ये ऑफ ऑल इंग्लिश डेलीज आणि डीमध्ये इन इंडिया. तर याच्यामध्ये जर द टाइम्स ऑफ इंडिया पहिला पार्टमध्ये जो सेकंड पार्ट आहे बीमध्ये काय हे आहे बघा, मिस्टेक काय ते बघायचं आहे. जर हॅज द लागला तर याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे होती, इथं लार्जेस्ट पाहिजे होता, द लार्जेस्ट, पण याच्यामध्ये द लार्जर दिलेला आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह द सोबत सुपरलेटिव्ह डिग्री लागते, म्हणून आपला बी ऑप्शन आपला करेक्ट आन्सर होणार आहे याच्यामध्ये. लास्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. जे करेक्ट स्पेलिंग आहे ते बघायचं आपल्याला. बघा डेमेजमध्ये डेमेजची स्पेलिंग चुकलेली आहे, डेमेज DAMAGE असतं. इलेक्ट्रिसिटीमध्ये बघा एसच्या ठिकाणी सी पाहिजे. इकॉनॉमिकल म्हणजे सी नंतर ए पाहिजे, इथे पण चुकलेली स्पेलिंग आहे. आणि ड्युरेशन हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे जे TET 2025 एक्झाममध्ये विचारले होते 30 प्रश्न आपण बघितलेले आहेत. थँक्यू.